महालक्ष्मी नगर सोलगेमळा शहापूर तालुका हातकणंगले येथे सापडलेल्या अज्ञात तरुणाच्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवघ्या काही तासात उघडकीस आणला आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास निर्जन स्थळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता। मृतदेहाच्या चेहऱ्यावर दगडाने ठेचल्यामुळे ओळख पटत नव्हती। घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देत समांतर तपासणीचे आदेश दिले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली। सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण आणि सोशल मीडियाच्या मदतीने मृताची ओळख पटली। मृत तरुणाचे नाव शाहबाज शबीर शेख, वय वर्ष 23, राहणार शामराव नगर सांगली असं असल्याचं स्पष्ट झालं। तपासादरम्यान शाहबाज हा आपल्या मित्रासोबत बाहेर गेल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी संशयिताचा माग काढत नरंदे तालुका हातकणंगले येथे सापळा रचला। पोलिसाची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतलं। संशयित आरोपी आसिफ जिलानी यलकुंद्री, वय वर्ष 28, राहणार शामरावनगर सांगली, सोयल सलीम सनदी, वय वर्ष 30, राहणार शामरावनगर सांगली, अखिल इसायली मुजावर, वय वर्ष 26, राहणार कृष्णानगर इंचलकरंजी यांना अटक करण्यात आली आहे। मित्रांनी शहाबाजचा खून केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं असून गुन्ह्याचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे।